नमस्कार, मी श्रुती राहुल. TV9च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत सेने संदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयात ही हाणामारी झाली. धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही नक्षलवादी आतंकवादी होऊ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी केलेलं होतं. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि राष्ट्रवादीनं धनगर समाज आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीला घेऊन धनगर समाजाची संघटना असणाऱ्या यशवंत सेनेनं आंदोलन केलं. यावेळी यशवंत सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादी माजी प्रदेशाध्यक्ष यांनी 7 तारखेला पत्र परिषद व नाशिकमध्ये धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर सर्व आदिवासी नक्षलवादी होतील. मधुकर पिचडांनी मंत्री असताना पण जर आम्ही नक्षलवादी होऊ तर त्यांच्यावर बेधोका गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर देवेंद्र फडणवीस यांचे गुंड पाठवून गुंडगिरी करण्याच्या कारस्थान या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यांना ज्या प्रकारे आरक्षण देण्याची आश्वासनं दिली होती, भाजपची जबाबदारी आहे की तात्काळ आठवड्याभरात त्यांनी आरक्षण जाहीर करावा, केंद्राने जाहीर करावा. त्यांना करता येत नाही. स्वतःचे कुठेतरी करायचं नाही आणि इतरांवर याचा खापर फोडण्याचा हा कारस्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे गुंड पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आज हे सगळं कृत्य केलेलं आहे. आणि या घटना झाल्यानंतर अर्धा तास एक पोलीस येत नाही. म्हणजे मुख्यमंत्रीने ठरवून पोलिसाला बाजू करून कुठेतरी आमच्या बदनामी करण्यासाठी हा डाव रचलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आणि मागणी करतो की त्यांनी तात्काळ या धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि या सगळ्या संदर्भातच यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बातचीत केलेली होती. त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं ऐकणार आहोत. नाशिकमध्ये जेव्हा पत्र परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आदिवासी नक्षलवादी होतील. मला राष्ट्रवादीला एवढंच विचारायचं होतं की मोठे पवार आणि अजित पवार यांचा जर धनगर समाजाला पाठिंबा आहे तर मग हा पिचड जो वक्तव्य करतोय ह्याच्या मागे कोण आहे? राष्ट्रवादीबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे धनगर समाजाच्या की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी म्हणून आम्ही फक्त निषेध मोर्चा घेऊन गेलो होतो. त्यांनी आम्हाला जर बोलवलं असतं, चर्चेला बोलवलं असतं, ती चर्चा झाली असती. पण त्यांची माणसं अंगावर धावून आली आणि तो वाद झाला. बरं, मात्र इतकं काय असा वाद झाला की ज्याचं पर्यवसान हाणामारीत झालं, राष्ट्रवादीचे आणि तुमचे कार्यकर्ते भिडले? आम्ही निषेध मोर्चा चालू असताना हे नवामली साहेब तिथं उभे होते, त्यांचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आवरलं असतं तर आम्ही जर निषेधाची घोषणा करत होतो मधुकर पिचडच्या बाबतीमध्ये. कारण जर मधुकर पिचड जर बोलत असेल की आम्ही आतंकवादी होऊ, नक्षलवादी होऊ, तर देशद्रोह नाही का? मला सरकारला सांगणं एवढंच आहे की जर नक्षलवादी होणार असतील आदिवासी तर मधुकर पिचडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. बरं, मात्र माधवजी इथे हे मधुकर पिचड यांचं वैयक्तिक मत सुद्धा असू शकतं, मात्र संवाद साधून प्रश्न नाही का मिटवता येत? वैयक्तिक मत मी अनुभवू शकतो, ही गोष्ट मला मान्य, वैयक्तिक मत असू शकतं. पण मधुकर पिचड हा सर्वसामान्य कार्यकर्ता नाही राष्ट्रवादीचा. मधुकर पिचड हे मंत्री होते, आदिवासी मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष होते. जर ते एवढा मोठा पदावर असताना आधीच ते त्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये आहेत. मग ह्याच्यामध्ये बोलू धनी कोण आहे? समाजामध्ये संभ्रम निर्माण झालाय की पवार मोठे पवार साहेब ह्याच्या मागे नाहीत ना, आणि आम्हाला मोठ्या पवारांचंच मत ऐकून घ्यायचं या बाबतीमध्ये.
मागच्या वेळी आरक्षण या मुद्द्यावर शरदसाहेब पाटलांनीच जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा पवार साहेबांनी शरदसाहेब पाटलांना पक्षातून बाहेर काढलं होतं. आमचं म्हणणं हेच आहे की धनगर समाजाला तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही मधुकर पिचडवर कारवाई करावी, त्यांना पक्षातून बाहेर काढलं जावं.